हुआ था, चाहे कुछ भी हो, चाहे गोली किधर से भी चले, मेरे सीने पे भी चले, तो भी मैं हटने वाला नहीं। जो ये भावना लेकर आए थे, विचार लेकर आए थे, वो विचार की जीत है, वो विचार की जीत है। मित्रों, लक्षात घ्या, एका मागून एक गुन्हे दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कॉमेंट करत आहे। रंगपंचमीला आम्ही एका सडक्यावर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून। कोणासोबत रंगपंचमी करायची, कोणासाठी करायची, याच्या चेहऱ्याला रंग लावायचं, त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं। आम्ही सडक 25 किलोमीटर सडक रंगवली आणि रंगपंचमी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली। तिथून आंदोलन सुरू झालं। रायगडचं आंदोलन 3 दिवस चाललं, 3 दिवस उपाशी होतंय। माझ्या शिवबाच्या पायथ्याशी, ज्या रायगडला सोराचा इतिहास रचला, त्या पायथ्याशी 3 दिवस राहिलोय। तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही। त्या रायगडानं आम्ही न्याहाळत होतोय। मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालायचं। काय योग चांगले होते, केवढी ऊर्जा होती। काय याच रायगडावर माझा राजा, माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता। त्या रायगडाचं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय, ते शक्ती आम्हाला भेटली। मग आपण, तुम्ही, आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय, रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी। ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं। जे सरकार बोलत नव्हते, पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता, ते अजितदादा म्हणायला लागले, हो कर्जमाफी देतो। हे यश नाहीये? अरे त्या मुंबईवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे। घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे?